दारेशिन्यात वरून जर इंटरव्ह्यू झाल्या, तिथे बौद्ध, मातंग, चांभार कम्युनिटीच्या लोक इंटरव्ह्यूमध्ये आले तर शेड्यूल कास्टमध्ये नॉन महाराला सिलेक्ट करा. डायरेक्शन आहेत हे तुम्हाला सांगतोय. हे कुठे राहिलो आपण मातंग आणि आपण चांभार करून राहिलो. अहो, आंबेडकरी समाजाने ओबीसीला मंडल आयोग लागू झाला पाहिजे म्हणून रस्त्यावर कोणी उतरले असेल तर आंबेडकरी उतरलेले आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या रूपाने, अहो मातंग, चांभार, हे तर फार छोटा ग्रुप आहे, पण बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जो हॅव नॉट वर्ग होता त्या सगळ्या वर्गांच्या साठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सगळ्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवून दिला. दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये जेव्हा रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्र राजकारण केलं तेव्हा सगळ्या लोकांना सोबत घेऊन मुवमेंट उभी झाली असेल तर ती दलित पॅंथर झाली. आणि दलित पॅंथरमध्ये सगळे मातंग होते, चांभार होते, स्वीपर होते, सगळे लोक होते. एक दिलानं सगळे लढले. हे युथ लोक सगळे एक आले होते. कवी, साहित्यिक, मातंगामध्ये अण्णाभाऊ साठेचा फोटो लावून साहित्य संमेलन घेतली आम्ही. अरे कोणी अण्णाभाऊ साठेंना पुढे आणलं, कोणी महात्मा फुलेंना पुढे आणलं, कोणी भगवान बुद्धांना पुढे आणलं? हे का आमच्या जातीचे होते काय? आम्ही हे आमच्या विचाराचे होते, हे आमच्या तत्वज्ञानाचे होते. आम्ही कधीही जातीवाद नाही पाडला. शाहू महाराजांना आम्ही आपलं गुरु मानलं, कबीराला आम्ही आपलं गुरु मानलं. जातीमुळे नाही, विचारांमुळे मानलं. आम्ही सगळे एक संघ होतो. नामांतराच्या आंदोलनामध्ये एक संघ होतो, सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही एक संघ होतो. आज दुभंगलेलं का झालेत? कोणी गैरसमज तयार केला, कोणी यांच्या डोक्यामध्ये विष पेरलं, कोण जबाबदार आहे त्याची समीक्षा झाली पाहिजे, त्याचा विचार झाला पाहिजे. आज महिलांना ते आरक्षण देऊन राहिलेत. अरे अरे हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं आणि म्हणून महिलांना सुद्धा आज आरक्षण आम्ही पहिले नोकऱ्यामध्ये मिळालं आणि नंतर आज ते या ठिकाणी लोकसभेत आणि विधानसभेत मिळतं. अरे आम्ही कुठे आमच्या 13% आरक्षणासाठी लढतो? अहो, आमच्या आरक्षणाचा इश्यू बाजूला राहिला. आम्हाला बौद्धांना आरक्षण नाही दिलं केंद्र शासनाने, तरी सुद्धा आम्ही लोक शिकत राहिलो. अरे ओपन में कॉम्पीट करेंगे तुम्हारे साथ. परंतु आरक्षणासाठी त्यांना भीक मागितलं नाही. हे उपवर्गीकरण का मागण्यात आलं याची सुरुवात कुठून झालेली आहे? तर याची बीज कुठे पेरली? जेव्हा काँग्रेसच्या विरुद्ध रिपब्लिकन पार्टी विरोधी पक्ष म्हणून उभा झाला तेव्हा भाजप आणि जनसंघ जन्माला आला नव्हता. काँग्रेसच्या विरुद्ध कॅन्डिडेट कोणाचे उभे राहायचे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे. आणि मग त्यांना वाटलं की यांची व्होट बँक कोणती आहे? ही सगळी शेड्यूल कास्ट व्होट बँक आहे. स्वीपर आहे, मातंग आहे, चांभार आहे, सगळे लोक आहेत. आणि मग त्यांनी काय षडयंत्र केलं की यांना डिवाइड करायचं आणि यांना राजकीयदृष्ट्या डिवाइड करायचं. आणि डिवाइड केल्यानंतरच आपण याला तेव्हा काँग्रेसच्या विरुद्ध भाजप नव्हतीच, काँग्रेसच्या विरुद्ध समाजवादी नव्हती, काँग्रेसच्या विरुद्ध एकमेव पक्ष होता. अहो, लोकसभेचे इलेक्शन नागपुरात पाहिले ना, काँग्रेसच्या विरुद्ध कॅन्डिडेट कोण? रिपब्लिकन पक्षाचा. तेव्हा पाहिलं की हे रिपब्लिकन पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून उभा होतो आहे, ह्या रिपब्लिकन पक्षाला तोडलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये फुले, आंबेडकर, शाहू, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर उभा झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जरी पंजाबमध्ये तिकडे 1965 पासून उपवर्गीकरण होतं तरी बाबासाहेब, शाहू आणि अण्णाभाऊ साठे ह्या सगळ्यांच्या विचाराला मानणारा हा जो वर्ग होता हा एक संघ वर्ग होता. म्हणून महाराष्ट्रामध्ये कधीही इतर एसटीच्या लोकांनी उपवर्गीकरण मागितलं नाही, हे लक्षात ठेवा. कारण ते बौद्धिकदृष्ट्या पंजाबपेक्षा आणि कर्नाटक आणि इथल्यापेक्षा मॅच्युअर्ड लोक होते. तर आंबेडकरी माणूस जो आहे ना हा ब्रॉडली विचार करणारा आहे. जो हॅव नॉट वर्ग आहे तो कोणी असो, शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी, याच्या जातीगती जो त्यांनी शोधल्या नाही. ह्या तमाम वर्गाच्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. तो निर्णय ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तो सामील झाला पाहिजे. या देशामध्ये तो शासनकर्ती जमा झाला पाहिजे. हाच विचार नेहमी आंबेडकरी मुवमेंटच्या माणसांनी केलेला आहे. आणि म्हणून आम्ही ओबीसीसाठी लढलो, म्हणून आम्ही मंडल कमिशनसाठी लढलो, आणि म्हणून महिलांच्या आरक्षणासाठी लढलो. आणि म्हणून हे सगळे लोक हे लढत असताना का लढलो? कारण आमच्यासोबत मातंग होते, आमच्यासोबत चांभार होते, आमच्यासोबत स्वीपर होते.
ते तिकडे झाले पंजाबमध्ये आणि युपीमध्ये, तिकडे काय करतात ते करू द्या, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक संघ राहिलेलो आहे. हा जो बंधुभाव आणि मैत्रीभाव जो बाबासाहेब म्हणायचे, ही गोष्ट खरी आहे की तो तुमच्याशी वाढवायला पाहिजे होता. प्रत्येक बौद्ध माणूस जो आहे त्याचे किती मित्र मातंग समाजाचे आहेत, त्याचे किती मित्र शुबर समाजाचे आहेत, त्याचे किती मित्र मांग समाजाचे आहेत. का बरं तुम्ही त्यांना मित्र नाही केले आतापर्यंत? का नाही केले मित्र त्यांना? तुमचे सगळे मित्र बौद्ध समाजाचे. अरे यांना मित्र केले असतं तुम्ही, बंधुभाव वाढवला असता तर यांच्या वेदना तुम्हाला कळल्या असत्या. तुमच्याशी संवाद तुटला असेल काही मधलं नाही. नंतर जेव्हा बरखास्त झाली ना, तर हा संवाद तुटला, हा संवाद कमी झाला. तो संवाद वाढवला पाहिजे. तुमच्यामधले गैरसमज दूर केले पाहिजे. आंबेडकरी समाजामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो बहुजन समाज पार्टीमध्ये असेल, RPI मध्ये असेल, इथल्या गटामध्ये असेल, ह्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. एकमेकांच्या विरुद्ध लाठ्या मारण्यावर काही चालणार नाही. परंतु हा जो सगळा वर्ग आहे, ह्या सगळ्या वर्गाला आपण सोबत कसं घेऊ शकतो. आणि उद्या जर यांचं कल्याण, जर यांना काही 2% रिझर्वेशन मिळालं आणि 3% रिझर्वेशन मिळालं होत असेल, आमचं काही नुकसान नाही आहे. 60% रिझर्वेशन, कारण महाराष्ट्राचा एक वेगळा गट तयार होईल, महार बौद्धांचा. हा शिकलेला वर्ग राहील. तर ह्या वर्गामध्ये कोणी मातंग येणार नाही, कोणी चांभार येणार नाही, कोणी सुपर येणार नाही. कारण काय येणार नाही? कारण ABCD बनेल तर ए मध्ये जर महार आलं तर याच्याशी कोण कॉम्पिट करेल? तर तुमच्यासोबत कोणी येणारच नाही तुमच्या ABCD वर्गामध्ये. लक्षात आलं की नाही? तुम्ही एकटेच राहाल. आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत अशा प्रश्नावर लॉर्ड बुद्धा TVनी ही महाचर्चा आयोजित केली आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आहे. आणि या विषयावर अनुसूचित जातीमध्ये असणारे जे सर्व जाती आहेत, प्रवर्ग आहेत, त्यांच्यामध्ये ह्या विषयावर वादविवाद नाही, संवाद झाला पाहिजे. वादविवाद आणि संवाद याच्यामध्ये फरक आहे. बिलकुल. आपण सगळे एका कुटुंबातले घटक आहोत. होय. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातीची जी यादी तयार केली, ती यादी तयार करताना आपल्याला सगळ्यांना भावूक का केलं? होय. कारण त्या यादीमध्ये जे लोक या देशातल्या समाज व्यवस्थेमध्ये अस्पृश्य होते, हो, अनटचेबल होते. बिलकुल. ते अनटचेबल म्हणजे मग महार असो, मातंग असो, स्वीपर असो, मेहतर असो, चांभार असो, हे सगळे अनटचेबल होते, अस्पृश्य होते. जी. हे सगळे अस्पृश्य ज्याच्यावर सामाजिक भेदभाव होत होता, ह्या सगळ्या अस्पृश्यांना एकत्रित केलं. नक्की. अनुसूचित जाती म्हणजे जो वर्ग इथल्या समाज व्यवस्थेने गाव कुसाबाहेर ठेवला, ज्या वर्गाला शिक्षणापासून वंचित केलं आणि ज्या वर्गाला या देशातल्या सगळ्या शासन व्यवस्थेतून हद्दपार केलं, हे सगळे लोक जे आहेत ते काही मेलेले जनावर उचलत असलो, की मग डोक्यावर मैला वाहत असलो, की चामड्याचे कामं करत असो, की जोडे शिवत असो, हा सगळा वर्ग उद्योगामध्ये जरी वेगवेगळा काम करत असेल तरी हा सगळा वर्ग जो आहे मनुस्मृतीमध्ये हा अनटचेबल होता, हा अस्पृश्य होता. ह्या सगळ्या अस्पृश्यांची यादी तयार करून ती अनुसूचित जातीमध्ये घातली. कारण तुमच्या सगळ्यांचं दुःख जे आहे ते एक आहे. बिलकुल. वा. सगळ्या तुमच्या शोषणाचं कारण जे आहे ते एक आहे. तुम्ही जे हजारो वर्ष गाव कुसाबाहेर राहिले त्याचं कारण एक आहे, तुम्ही होमोजिनियस आहात. आणि म्हणून ह्या सगळ्याचं एकत्रीकरण केलं. कारण ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित भारतीय राज्यघटनेमध्ये शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये टाकलं की तुम्ही एका ठिकाणी एकत्रित राहा. बरोबर. कारण सगळ्यांच्या वेदना, भावना, दुःख हे सारखं आहे. बिकॉज दे आर ऑल अनटचेबल. आणि जातीच्या आधारावर तुमचा भेदभाव झाला
आणि म्हणून तुम्ही एका ठिकाणी आहात. भल्या तुमच्या जाती वेगळ्या असतील, जाती ह्या त्यांनीच केलेल्या आहेत, कोणी त्या व्यवस्थेने केलेल्या आहेत. तुमच्या जाती ह्यासाठी केलेल्या आहेत की तुम्ही सगळे अनटचेबल एका ठिकाणी येऊन आमच्या व्यवस्थेविरुद्ध तुम्ही लढा द्यायला नको. बिलकुल नाही ते सगळेच महार केले असते, हो, फोडा आणि सोडा, हे सगळेच मातंग केले असते. पण तुम्ही सगळे अनटचेबल लोक कधी एकत्रित येऊच नये म्हणून अशा पद्धतीची जाती व्यवस्था केली. याला उद्योगामध्ये वाटून दिलं वेगवेगळ्या कामांमध्ये, पण मग त्याला वेगवेगळ्या जाती करून टाकल्या. मग ते मातंग करून टाकलं, मांग करून टाकलं, हे सगळं हे करून टाकलं ते. आणि यांच्यामध्ये यांना छन्न विसन्न करून टाकलेलं की तुम्ही सगळे लोक या अनटचेबिलिटी अस्पृश्यतेसाठी तुम्ही एकत्रित व्हायला नको. या सगळ्या लोकांना अनुसूचित जातीच्या नावावर एकत्रित कोणी आणलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जी बिलकुल. हे यांना एकासाठी आणलं की तुमचा शत्रू कॉमन आहे. क्या बात. तुम्हाला गुलाम करणारी व्यवस्था एकच आहे आणि तुम्हाला गुलाम करण्याचं जे कारण आहे ते एकच आहे. तुम्हाला सगळ्यांना त्या शत्रूच्या विरुद्ध लढायचं आहे. भलाय कोणी ह्या नगरीत राहतो, भलाय कोणी त्या नगरीत राहतो, कोणी त्या गावात राहतो, पण शत्रू जर आक्रमण करत असेल तर तुम्ही सगळे एका ठिकाणी फौज घेऊन उभे राहा आणि त्या शत्रूचा मुकाबला करा. होय, वा. आणि म्हणून सगळ्या लोकांना एका सूत्रात बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. प्रश्न काय झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू कोड बिलाच्या यावर जेव्हा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते सत्तेच्या बाहेर पडले, बरोबर, आणि सत्तेच्या बाहेर पडल्यानंतर त्यांनी मग तो आपला शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यांचं होतं. हो. आता शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये जेव्हा बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढली त्याची तुम्ही कार्यकारिणी पाहाल ना, हो, तर त्याच्यामध्ये महारांची संख्या कमी होती, मातंग, चांभार, बाकी इतर लोकांची संख्या बाबासाहेबांनी जास्त ठेवली होती. बिलकुल. ह्या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि हे सगळ्या लोकांची शेड्यूल कास्ट. आणि जेव्हा पहिल्या निवडणुकीमध्ये जे लोक निवडून आलेत स्वतंत्र मजूर पक्षामध्ये जे आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या आधारावर अर्ध्यापेक्षा जास्त लोक महारेतर शेड्यूल कास्ट निवडून आले होते. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जी. अहो, नागपुरामध्ये जेव्हा रिपब्लिकन पक्षाचा पहिला महापौर होण्याची वेळ आली तर कोणत्या महाराला नाही केलं, रामरतन जानोरकर नावाच्या एका स्वीपर माणसाला आम्ही महापौर केलं रिपब्लिकन पक्षाचं. हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण देण्याची ताकद जेव्हा रिपब्लिकन पक्षामध्ये होती तेव्हा आम्ही दिलं. नक्की. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा बाबासाहेब विरोधी पक्षामध्ये आले आणि पूर्ण रिपब्लिकन पक्ष विरोधी पक्षामध्ये आलात तेव्हा त्यांच्यामध्ये देण्याची ऐपतच नव्हती. हो, नक्कीच. ते ना तर मातंगाला उबलाईज करू शकत होते, ते ना चांभाराला उबलाईज करू शकत होते, ना कुणाला काय करू शकत होते. हे स्वतःही वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदावर यासाठी पोहोचले, स्वतःच्या परिश्रमाने पोहोचले. IAS झाले, IPS झाले. ते का झालेत? कारण त्यांनी UPSCची परीक्षा दिली. जी. UPSC मधून झाले, ते काँग्रेसच्या मेहरबानीवर झाले नाहीत, वा, सत्ताधाऱ्याच्या मेहरबानीवर झाले नाहीत. महार समाजामध्ये डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर, अरे माझ्यासारखा रजिस्ट्रार जो आहे जी, तो विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासानंतर रजिस्ट्रार झाला. क्या बात. तो कोणाच्या मेहरबानीने झाला नाही, तो माझ्या गुणवत्तेवर झालेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने झालेला आहे. जी, क्या बात. तेव्हा ही मंडळी सत्तेमध्ये जी बसली ती कोणाच्या कृपेनं नाही बसली, ती परिश्रमानं बसली, ती विद्वत्तेनं बसली, ती गुणवत्तेनं बसली. बिलकुल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाची राज्यघटना लिहिण्याचं जबाबदारी यासाठी देण्यात आली नव्हती की ते शेड्यूल कास्ट होते. ती यासाठी देण्यात आली होती की या देशाची राज्यघटना लिहिण्याचं बौद्धिक सामर्थ्य हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं, म्हणून ती जबाबदारी देण्यात आली होती. डॉक्टर सुखदेव थोरात, होय, हे महार कम्युनिटीचे आहेत, जी, परंतु त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचं चेअरमन यासाठी नाही केलं की ते शेड्यूल कास्ट होते, नाही, पण या देशाचं शैक्षणिक धोरण तयार करण्याचं बौद्धिक सामर्थ्य हे सुखदेव थोरात मध्ये होतं, म्हणून त्याला UGCचं चेअरमन केलं. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की. भालचंद्र मुनगेकरांना होय, यासाठी प्लॅनिंग कमिशनचं मेंबर केलं नाही की ते अनुसूचित ते महार होते, नाही, या देशाचं धोरण ठरविण्याची बौद्धिक क्षमता मुनगेकरांमध्ये होती, नरेंद्र जाधवामध्ये होती, म्हणून त्यांना त्या पदावर बसवलं.
आरक्षणाच्या आधारावर बसले नाही जी किंवा हे 13% आरक्षण आहे एससी तर करा सुखदेव थोरातांना युजीसी चेअरमन. ते काय हे आरक्षणाची पद नाही आहेत की करून टाका. भूषण गवई या देशातले सरन्यायाधीश झाले, हे आरक्षणाच्या भरोश्यावर झाले नाही. ओपनच्या जागेवर खुल्या कॉम्पिटिशन मध्ये उतरून जी ही माणसं ही पदं यांनी प्राधान्यक्रांत केलेली आहेत. हे आपण लक्षात ठेवा. आमची स्पर्धाच नाही यांच्यासोबत. आमची स्पर्धा मातंग सोबत नाही, आमचे लहान भाऊ आहे. बरोबर. आमची स्पर्धा मांगासोबत नाही, आमची बघा सुगड नाही. कारण आम्ही आता आरक्षणाची पदं जी आहेत ती आम्हाला जी. मिळो की न मिळो, बिलकुल खुल्या वर्गवारीतून तुमच्याशी 2 हात करण्याची ताकद आणि बौद्धिक क्षमता Yes. ही आमच्यामध्ये आहे. बहुत. आणि म्हणून आम्ही विविध पदावर हो. आपल्या गुणवत्तेच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आलेलो आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये शेड्यूल कास्टचे जे आहेत ते 3 न्यायाधीश आहेत. हो हे न्यायाधीश काय रोस्टर मधून आलेत का की एससीचे रोस्टर एसटीचे रोस्टर? अरे न्यायाधीश जेव्हा होतो ना त्याचा परफॉर्मन्स दाखवायला लागतो ह्या व्यवस्थेसमोर. होय सगळे प्रेसिडियम त्यांचं जे कॉलेजियम आहेत त्या कॉलेजियममध्ये तुमचा एकही माणूस नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये बौद्धिक त्यांच्याशी संघर्ष करून आपलं गुणवत्ता दाखवून मेरिट दाखवून ही माणसं सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचली, उच्च न्यायालयामध्ये पोहोचली. हे लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की. IAS IPS ऑफिसर कलेक्टरचं उदाहरण आमचे मित्र कठाडेंनी दिलं की आमचा कलेक्टर झाला नाही. कलेक्टरसाठी IAS व्हावं लागतं, जी IPS व्हावं लागतं. आणि जेव्हा तिथे माणसं जेव्हा होतात तेव्हा मग ही माणसं जी आज कलेक्टर झालेली असतील एवढ्या मोठ्या संख्येमध्ये, त्यात मातंग समाजाचे काय कलेक्टर आहेत? तुम्हाला फक्त महाराष्ट्राची चित्र माहित आहे. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, जी तुम्ही बिहारमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला IAS IPS ऑफिसर हे तुम्हाला चामार कम्युनिटीचे दिसतील. बरोबर. कारण तिथे तो वर्ग शिकलेला आहे, म्हणून तो वर्ग तिथे शिकलेला आहे, म्हणून तो IAS IPS ऑफिसर झाला. म्हणून तो वर्ग सत्तेच्या दालनामध्ये बसला. तिथे महार कम्युनिटी नाही आहे, तिथे जो आहे हा वर्ग शिकला, बरोबर, म्हणून तो ह्या पदावर बसला. तुम्ही पंजाबमध्ये गेलेत तर पंजाबमध्ये वाल्मिकी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये शिकला, तिथे महार कम्युनिटीचे लोक नाही आहेत, चांबार कम्युनिटीचे लोक आहेत. तो IAS IPS ऑफिसर झाले, ते मोठ्या पदावर बसलेत. वेगवेगळ्या स्टेटचं चित्र असं वेगवेगळं आहे. जी तुम्ही ह्या वगळ्या पूर्ण देशामध्ये सत्तेवर बसणारे जे लोक आहेत त्या लोकांची जातकुडी पाहत असताना त्या स्टेटचा वेगळा विचार करा. महाराष्ट्राकडे पाहून जी देशाच्या एकंदरीत आरक्षणाचं वर्गीकरण जे आहे ते आम्हाला करता आलं नाही. आणि म्हणून बौद्ध समाजाने हे गवई बंधूचे डोळे काढले नामांतराच्या आंदोलनाच्या वेळेस. होय. गवई बंधू मातंग समाजाचे होते. जी महाराष्ट्र पेटवला आंबेडकरवाद्यांनी. बिलकुल. हे नांदेडमध्ये त्या एका मुलाला ते पोलिसांनी मारहाण केली आणि ते मरण पावला. हो. कोणत्या इतर जातीचा होता, पूर्ण महाराष्ट्र पेटवला त्यांच्यासाठी. जी सूर्यवंशी तेव्हा वडार समाजाचा, ही वडार समाजाचा होता. होय. तेव्हा कोणत्याही जातीवर अन्याय होत असेल, जी मग तो मातंग असेल, बरोबर. चांभार असेल, त्या सगळ्यांसाठी रस्त्यावर उठून संघर्ष केलेला आहे. जी त्या सूर्यवंशीच्या घरामध्ये शिरू त्याला इतकं मारलं. हे आम्ही ह्या सगळ्या लोकांनी त्याच्या विरुद्ध आंदोलन केले आहे. तुम्ही नागपूरमध्ये मोठा मोर्चा निघाला. लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यामुळे हा जो मुद्दा जो आहे गुणवत्तेचा, हे त्यांना जे काही मिळालेलं आहे ते रिझर्वेशनच्या पर्सेंटेजचा हा फार गौण छोटासा मुद्दा आहे. तुम्हाला सांगतो 13% रिझर्वेशन एसटीला आहे ना, त्यापैकी एसटीच्या लोकांना क्लास 4 मध्ये क्लास 3 मध्ये किती जागा मिळाल्या हा गौण मुद्दा म्हणजे फार कमी प्रमाणातलं त्याचे रोस्टर आहे. त्याची आकडेवारी सुखदेव थोरातांनी पूर्ण लिहून दिलेली आहे. अच्छा. परंतु जी मोक्याची पदं बाबासाहेब म्हणत होते, जी माऱ्याची पदं बाबासाहेब म्हणत होते, ज्याला बाबासाहेब म्हणत होते की धोरण ठरविण्याची पदं, या महाराष्ट्रामध्ये 18 विद्यापीठं आहेत. या 18 विद्यापीठामध्ये एकही कुलगुरू अनुसूचित जातीचा नाही आहे. त्यांनी करावं ना अनुसूचित जातीचा. नका करू महाराजांना, मातंगाला करा, बाकीच्यांना करा, चांभारांना करा. या देशामध्ये एकही राज्यपाल अनुसूचित जातीचा नाही आहे. अरे कोणी अडवलं तुम्हाला? नका करू महाराजचा करा, चांभाराचा करा, मातंगाचा करा. बिलकुल. या देशामध्ये 150च्या पेक्षा जास्त IITs आहेत. एकाही IITs मधला डायरेक्टर हा शेड्यूल कास्ट नाहीये. कोणी थांबवलं? नका करू महाराज बुद्धांना.
मातंगांना करा, चांभारांना करा. तुम्हाला कोणी थांबवलं? तुम्हाला त्यांना हे सुटलं ना तुम्हाला की बाबा यांना काही देत नाही. कारण देणारे ते आहेत, होय. नियुक्त्या करणारे ते आहेत, आणि नियुक्त्या ते करतात, भांडणं ते लावतात, होय. आणि दोष मात्र बौद्धांवर. हे जे सुरू आहे त्याचा फार गंभीरपणे सगळ्या अनुसूचित जातीच्या वर्गाच्या लोकांनी त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे की हे काय होऊन राहिले. म्हणजे समाज आणि गैरसमज हा खूप हा जो महत्त्वाचा. मुद्दा या ठिकाणी आहे. जी. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की मी जसं यांनी आपल्या तुमचे भैयाजी खरकरनी जो मुद्दा मांडला की मी रजिस्ट्रार असताना नागपूर विद्यापीठाचा बॅकलॉग 100% बॅकलॉग भरला. 100%. क्या बात. विद्यापीठामध्ये लेक्चररची जागा निघाली, पण माझा हा विचार होता की जिथे अनुसूचित जातीची जागा असेल संजय, तिथे जर मातंग समाजाचा, स्वीपर समाजाचा कोणताही क्वालिफाईड व्यक्ती मिळेल तर पहिले त्याला सिलेक्ट करायचं. बरोबर. मग बाजूला आपण करू, महाराला सिलेक्शन नंतर करू. नक्की. हे मी माझ्या व्हाईस चान्सलरला सांगून ठेवलं होतं. म्हणजे पुरण सातपुते पुरण तुझं अगदी बरोबर, आपण त्यांना करू म्हटलं. वा. आता काय लेक्चरसाठी कोणती क्वालिफिकेशन आहे? जी. 55%. जी. आणि नेट किंवा सेट क्वालिफाईड पाहिजे. जी. आता जेव्हा त्या जागा निघाल्या अनुसूचित जातीच्या आणि मी ते सगळी पाहिलं की किती लोक मातंग समाजाचे क्वालिफाईड आहेत, हो, किती लोक स्वीपर समाजाचे क्वालिफाईड. मला सांगायला दुःख होतं की त्यामध्ये एकही नेट सेट पास झालेला मातंग समाजाचा, चांभार समाजाचा माणूस होता. मी तर त्याला करणार होतो, एक तरी सापडायला पाहिजे होता. जे अनेक पदावर क्वालिफाईड माणसं आपल्याकडे उपलब्ध नाहीत, त्याला क्वालिफाईड करा. ते महत्वाचं. त्याला ह्या स्पर्धेच्या युगामध्ये तयार करा. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी थांबवत नाही. तोच तर महत्वाचा मुद्दा आहे. कोणी कोणाला थांबवत नाही. तुम्ही क्वालिफाईड व्हा आणि मग स्पर्धेमध्ये उतरा. तर नागपूर विद्यापीठामध्ये 16 सगळे 23चे 23 लोक जे अनुसूचित जातीचे झाले आणि एकाच कम्युनिटीचे झाले, कारण तेच क्वालिफाईड होते. हो. कुणाला तरी स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्हमध्ये SCला घ्यायचंच होतं. एक व्यक्ती होता बघा, आत्राम, अच्छा, शेड्यूल ट्राईबचा होता. ट्राईबमध्ये, त्यांनी रजिस्ट्रारच्या पोस्टसाठी, आपल्या रीडरच्या पोस्टसाठी अप्लाय केला होता. पण तो PhD नसल्यामुळे अच्छा, त्याला सिलेक्शन कमिटीने घेतलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, यांनी PhDचं सबमिशन केलं आहे ना, हो, तर नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये याचं सबमिशन होईल. पण त्यांनी सबमिशन केलं, अच्छा, पण तिथला हेड ऑफ द डिपार्टमेंट त्याचा रिपोर्टच येऊ देत नव्हता. अच्छा. त्याच्यासाठी एक नाही 3दा जाहिरात दिल्या. आणि एक शेवटच्या जाहिरातीमध्ये व्हाईस चान्सलरला म्हटलं की सब्जेक्ट एक्सपर्टला फोन करा, याचा रिपोर्ट येऊ देत नाही कारण हा रीडर व्हायला नको. हो, नाव घेऊन सांगतो मी. आणि मग त्या सातपुते साहेबांनी फोन केला, त्याचा रिपोर्ट आला, तो रीडरसाठी क्वालिफाईड झाला. आणि आत्रामला सिलेक्शन मी केलं. तो झोपेत सुद्धा म्हणू शकतो की पुरण मेश्राम होते म्हणून. आणि पुढे तो शासकीय विज्ञान संस्थेचा डायरेक्टर झाला. आणि आता महूमध्ये जी समाज विज्ञान संस्था आहे तिथे तो व्हाईस चान्सलर आहे. क्या बात आहे. वा. तो आताही म्हणतो की मी जर ह्या पदावर बसलो असेल तर केवळ पुरण मेश्राम सारखे व्यक्ती होते ज्याने 3दा जाहिरात दिली म्हणून मी होऊ शकलो. जिथे जिथे हा आंबेडकरी माणूस असतो ना, त्याला असं वाटतं की हे माझे लहान भाऊ आहेत. नक्की. माझ्या ह्या बाकी लोकांना नाही मिळालं चालेल, हे मिळालं यांना मिळतच राहील, पण यांना मिळालं पाहिजे. आणि जिथे जिथे धोरण प्रक्रियेच्या ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये होता, जिथे धोरण प्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये तो नाही, त्यांना काय करणार आहेत. आजही महाराष्ट्रामध्ये जे अनुसूचित जातीचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये आमदार, जे सर्वाधिक आमदार हे मातंग आणि चांभार कम्युनिटीचे आहेत. आणि महारांना आणि बौद्धांना का पाडलं? हा महत्वाचा. कारण ते बौद्ध दलित आहेत, ते हिंदू दलित नाही आहे. अगरबत्ती की मेणबत्ती, होय, लाल की गुलाल की निळा. पण तरी सुद्धा आंबेडकरी माणसांनी कधीही त्यांचा द्वेष केला नाही. कधीच नाही की बा तुम्ही आमदार निवडून आले तर आम्ही आमच्या भरोश्यावर आलो. आणि आपला धर्मही बदलला नाही. आपल्या डोक्यावर चढवलेली जी निळी टोपी आहे तेही काढून फेकली नाही. कधीच नाही. राजकारणामध्ये सगळ्यांनी हिंदू दलिताच्या नावावर तुम्हाला तिकिटा दिल्यात. बरोबर. अरे तो आमचा किशोर कोण गजबीये रामटेकची जागा मागत होता, त्याला दिली नाही. शेवटी दुसऱ्या नॉन बौद्ध माणसाला जागा दिली, तरी सुद्धा त्या माणसाला आपल्या लोकांनी मतदान दिलं आणि निवडून आणलं रामटेकमध्ये. हा मनाचा मोठेपणा, हा मोठेपण आहे लोकांचं. जी, ही भावना नाही आहे. आणि म्हणून जरी ब्युरोक्रसीमध्ये नसेल तरी या देशाच्या राजकारणामध्ये आपण किती प्रमाणामध्ये आहोत याची आकडेवारी बघा ना तुम्ही. किती आमदार आणि खासदार महाराष्ट्रामध्ये
नॉन बौद्धेतर आहेत. हे बघा तुम्ही, म्हणजे या देशात महाराष्ट्र राज्याच्या धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तुमचा सहभाग आहे जास्त, तुमचा सहभाग आहे. बरोबर. आणि म्हणून तुमच्या दबावाखाली येऊन शासनाने हे सगळं उपवर्गीकरणाचं केलं हरकत नाही. जे आमचं म्हणणं आहे की या उपवर्ग नाही दबावामुळे नसेल केलं, पण शेवटी त्यांना असं वाटतं. 1975 मध्ये पंजाबमध्ये लागू करण्यात आलं वर्गीकरण. ठीक आहे ना, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी बोलतो. पंजाबमध्ये लागू करण्यात आलं. सगळ्यात अगोदर उपवर्गीकरण जे आहे ते पंजाबमध्ये लागू करणे 1975 मध्ये. हे उपवर्गीकरण 1975 मध्ये पंजाबमध्ये करण्यात आलं आणि त्याच्यानंतर लोकूर कमिटी स्थापना झाली 1966 मध्ये आणि त्यांनी हे सांगितलं की वर्गीकरण झालं पाहिजे. आणि तेव्हा काँग्रेसची सत्ता होती की अनुसूचित जातीमध्ये घेऊ आपण आता. हे त्यांना साधित केलं कंटिन्यू पाहिजे. करू द्या. हा. कटाळे नाही, सर, तुमचा सरांना मुद्दा मी कंटिन्यू मान्य करू द्या. करतो. आपण पुन्हा तुमचा सेकंड मुद्दा मी राऊंडला मान्य येतो. हो, करतो. आपल्याला चर्चाच करायची आहे, एक गोष्ट संवाद खरी करायचा आहे. हा, की सगळ्यात अगोदर जे आहे ते उपवर्गीकरण जे आहे ते पंजाबने केलं. हो. आणि झैलसिंग जेव्हा मुख्यमंत्री होते हम्म. काँग्रेसच्या काळामध्ये उपवर्गीकरण सुरू झालेलं आहे. अच्छा. हे बीजेपीच्या काळातलं नाही आहे. हम्म. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशने उपवर्गीकरण केलं, हम्म. तेव्हाही काँग्रेसचं सरकार होती. नंतर हरियाणाने उपवर्गीकरण केलं, तेव्हाही तिथे सरकार होती. परंतु त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं नव्हतं. अच्छा. परंतु त्यावेळेस जे उपवर्गीकरण झालं त्यावेळेस मग सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस गेल्यात, तिथल्याच लोकांनी टाकल्यात. हो. 2000 कारण तिथे जो संघर्ष होता तिथे महाराणी बौद्धासोबत संघर्ष नाहीच आहे पंजाबमध्ये, तेच महत्वाचं आहे. 2000 नाही. आणि आंध्र प्रदेशमध्येही नाही आहे. भाऊ आंध्रामध्ये 2000 मध्ये वर्गीकरणचं हे झालं, आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं. पण 2004 मध्ये त्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये टाकलं आणि त्याचा निर्णय आता जो दिलेला गेला आहे की त्यांनी सांगितलं, रद्द केलं ते त्यांनी सुप्रीम कोर्टाने की इथे हा एक समाज नाही आहे, वेगवेगळी जाती आहे. बर हा मातंग समाज आणि महार समाज हे वेगवेगळा आहे. बर. यांच्या रोटी आणि बेटी व्यवहार होत नाही, त्यांची रोटी बेटी व्यवहार होत नाही. आणि त्याच्यामुळे यांना खरोखर वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. बर. किंवा ही फार कमजोर समाज आहे. आणि तुमच्या बाजूने मी आहे, तुमच्या बाजून बोलतोय मी, हे लक्षात घ्या. माझ्यात मी त्याची पार्श्वभूमी ठेवलेली आहे. आणि प्रत्येक मी ह्या का म्हणतो, ऐका ना, ह्या तीनही स्टेटमध्ये ऑलरेडी उपवर्गीकरण दिलेलं होतं आणि हे काँग्रेसच्या काळामध्ये जे उपवर्गीकरण दिलं, जे परंतु नंतर त्या राज्यामध्ये जे आहे तिथे हा महाराणी बौद्धांचा भांडच काही होतं. मुद्दा त्या नव्हता. काळामध्ये उपवर्गीकरण जिथे जिथे मिळायचं हो. त्या राज्यातल्या जाती सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यात. होय. आणि त्यांनी आवाहन केलं उपवर्गीकरणाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 5 लोकांच्या बेंचनी तो उपवर्गीकरणाच्या विरुद्ध निर्णय दिला. हा. जे. अच्छा. तुमच्या मुद्द्यावर येतो. उपवर्गीकरणाच्या विरुद्ध निर्णय दिला. त्यांनी म्हटलं की उपवर्गीकरण जे आहे अनकॉन्स्टिट्युशन आहे. अतिशय महत्वाचं मुद्दा. हा. जी जी जी. हे 5 जजच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होता. समजलं की नाही? संसद आणि म्हणून मग हा निर्णय दिल्यामुळे मग आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, पंजाब इथे सगळं उपवर्गीकरण रद्द झालं. हा महत्वाचा मुद्दा आहे. झालं? जी जी हा जी. मुद्दा होता. बिलकुल. आणि हे रद्द झाल्यानंतर मग काय केलं की त्यांनी त्या निर्णयाच्या विरुद्ध मग पुन्हा अपील केली. पुन्हा अपील केल्यानंतर ती आता पूर्ण कॉन्स्टिट्युशनल बेंचच्या पुढे आली. हो. जिथे हे सगळं चंद्रचूड साहेब वगैरे जे होते ते फुल बेंच ज्याला आपण म्हणतो जी. त्याच्या पुढे आली. आता त्या बेंचनी काय म्हटलं की हे जे उपवर्गीकरण आहे ज्याला इनव्हॅलिड ठरवलं होतं पूर्वीच्या सुप्रीम कोर्टाने, जे आता ते सुप्रीम कोर्टच होते. बिलकुल. त्यांनी तोच कायदा वाचला होता. होय. हा. त्यांनी तीच परीक्षा दिली होती. पण त्या 5 लोकांनी घेतला निर्णय इनव्हॅलिड. जे. आणि नंतर मग हे लोक बसलेत, मग हे म्हणते ना हे व्हॅलिड आहे म्हणते. बर. व्हॅलिडिटी दिली. सर्वोच्च न्यायालयाने व्हॅलिडिटी दिली ना, तो केस लॉ आहे. उपवर्गीकरणाला व्हॅलिडिटी दिली. आता उपवर्गीकरणाच्या विरुद्ध जे आहे ते आता बोलण्याला अर्थ नाही आहे. अच्छा. माझा जो मुद्दा आहे की तुमच्या मनामध्ये बौद्ध आणि महाराजच्या विरुद्ध असलेला आकस जो आहे Yes. त्यासाठी हा मी बोलत महत्त्वाचा मुद्दा, होतो. जी. त्यासाठी मी बोलत होतो. उपवर्गीकरणाच्या जी. बाबतीमध्ये जर सुप्रीम कोर्टाच्या हायेस्ट काय प्रश्न कोर्टाने नाही. निर्णय जी, दिल्यानंतर जी. आता त्याला इम्प्लिमेंटेशन त्याप्रमाणे केलं पाहिजे, तो भाग होय. आहे. आम्ही तुम्हाला आपले लहान भाऊ समजतो, कारण जी. मोठे भाऊ आम्ही आहोत. जर तुमच्यावर ज्या आधारावर जर तुमच्यावर अन्याय होत असेल त्या आधाराचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे. बिलकुल. हे तुम्हाला जे सांगतात
की तुम्ही शिकले नाही, तुम्हाला नोकऱ्या नाही मिळाल्या, कारण त्याचं कारण सरकार जबाबदार आहे. बौद्ध समाज नाही नोकऱ्या आहे. कोण देतं? जी सिलेक्शन कमिटीमध्ये निवड कोण करतं? हम्म, 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 कॅन्डिडेटली निवड कोण करतं? हम्म. मेरिट कोण तपासतं? कॅन्डिडेट आहे पात्रतेचा आम्ही लागेल. तपासतो का? जी. सिलेक्शन कमिटीमध्ये आम्ही आहोत का? हम्म. एमपीएससी मध्ये आम्ही आहोत का? जी. ते आहेत, ते सवर्ण लोक आहेत, ते तुमचं मेरिट तपासतात. हो. त्यांनी तुमचं सिलेक्शन करावं ना, कोण नाही म्हणतंय. बिलकुल. परंतु यांचं सिलेक्शन झालं म्हणून ज्यांचं सिलेक्शन झालं ते त्याला दोषी आहे, असं जे म्हणणं आहे. म्हणजे उद्या एखादा परीक्षा झाली हो. तर परीक्षेमध्ये जेव्हा पहिले 5 मिनिट आले आणि खालचे 5 मिनिट दुसरे आलेत, तर खालच्या लोकांनी असं म्हणावं की आम्ही साला 7व्या 8व्या नंबरवर यासाठी आलो कारण हे पहिल्या 5 नंबरवर हे आले, यांनी आमच्यावर अन्याय केला. नाही हे हो, नसतं. त्यासाठीच वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. आणि म्हणून ती स्पर्धा आम्ही करू शकत नाही. नाही, तेच माझं म्हणणं आणि आहे त्यामुळेच की आम्हाला दुखणं- वर्गीकरण झालं गेलं दुखणं- पाहिजे की दुखणं- आम्ही स्पर्धा करू शकत नाही. दुखणं जे आहे हा, ते दुखणं आहे आमचं. दुखणं वेगळं की आहे. आम्ही तुमच्या सोबत स्पर्धा करू शकत नाही म्हणून आमचं वर्गीकरण झालं म्हणून पाहिजे. तुम्ही जे आहे वेगळं आरक्षण म्हणून मिळालं पाहिजे. स्पर्धा करण्यासाठी सक्षम केलं है पाहिजे. क्या? स्पर्धा करण्यासाठी समाजाला सक्षम केलं पाहिजे. Yes. स्पर्धा करण्यासाठी पोरांना तेवढं शिकवलं आहे भाऊ, पाहिजे. तेवढे आता जेवढे सुटलेले आहेत. महत्वाचे जे पद आहेत नाही, आणि नाही. कोणत्या लोकांनी तुम्हाला शिक्षणापासून वंचित तर आम्ही तोच शिकून महत्त्वाचा आलो ना, मुद्दा शिकलो आणि म्हणून ज्या वर्गाने तुम्हाला शिक्षणापासून वंचित केलं, ज्या लोकांनी तुम्हाला सवलती दिल्या नाहीत, जी ज्या लोकांनी तुम्हाला हे केले, त्या व्यवस्थेच्या विरुद्ध तुमची लढाई असली पाहिजे. त्यासोबत आम्ही आहोत. बिलकुल. कधी आणि यस अरे बाबासाहेबांनी म्हटलं तुम्ही मेलेले जनावर काढणं सोडून जे. द्या, उचलणं सोडून द्या. तेव्हा एक ब्राह्मण पत्रकार आला आणि बाबासाहेबांना हो. म्हणाला नुकसान करताय की तुम्ही. बाबासाहेब तुम्ही जर हे कामं सोडून दिले तर या लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न येईल, हे उपाशी राहतील. होय. तर बाबासाहेब म्हणतात ये इकडे ये तू, अच्छा. तुला किती पैसे पाहिजे, किती पैसे त्यांना मिळतात, हो. तेवढे पैसे मी तुला देतो, तू तू कर. मेलेले जनावर उचल. आ, या समाजाने आपल्या पोटाची रोजी बाजूला ठेवली, क्या बात. मेलेले जनावर नाही उचलायचे फेकून दिले, काम सोडून दिले, बिलकुल. सगळे देव नदीमध्ये बुडवले, होय. अंधश्रद्धा बाजूला टाकल्या आणि बाबासाहेबांनी म्हटलं शिक्षण घ्या. शिक्षण. शिक्षणाची कास जी. पकडली आणि म्हणून शिक्षण हातामध्ये घेऊन ही मोक्याची आणि माऱ्याची पदं काबीज केलेली आहे, परिश्रमावर केलेली आहे, बिलकुल. लक्षात ठेवा. आणि जे लोक, आणि म्हणून आम्ही आरक्षणामुळे इथपर्यंत आलो जी. नाहीत. आमच्या डोक्यामध्ये असलेली अंधश्रद्धा, जी. आमच्या डोक्यामध्ये घातलेलं देवांचं भूत, होय. आमच्या डोक्यामध्ये घातलेलं चातुर्वर्ण आणि मनुस्मृतीचं भूत आम्ही फेटाळलं. जी आणि शिक्षण याचा उद्गार करणारा भगवान गौतम बुद्धाचा, प्रज्ञेचा उद्गाता, विद्येचा उद्गाता करणारा बुद्धाचा स्वीकार केला म्हणून आमची प्रगती झाली. बहुत अच्छा. आपण ते केलं नाही ना, जी ते केलं नाही तर यांच्यासोबत तुमची प्रगती झाली असती. आणि म्हणून नेमकं का झालं याचं अनालिसिस जे आहे सगळ्या विद्वान लोकांनी झालं पाहिजे. करण्याची आवश्यकता आहे. नक्की. पण आज जरी उपवर्गीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असेल तरी हरकत नाही. हम्म. तुम्ही आमचे लहान भाऊ आहे, बरोबर. परंतु हे उपवर्गीकरण करत असताना हम्म, जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे हम्म. त्या निर्णयाच्या आधारावर, त्या निर्णयाप्रमाणे उपवर्गीकरण झालं पाहिजे. हो. अदरवाईज तुम्ही या देशातल्या मातंगांना, तुम्ही या देशातल्या आमच्यापासून. मांग समाजांना हम्म. तुम्ही लोक फसवतात. काय दिलं सुप्रीम कोर्टाने निर्णय? हम्म. सब क्लासिफिकेशन शुड बी बेस्ड ऑन क्वांटिफायबल अँड डेमॉन्स्ट्रेटेड डाटा of the backwardness जी. and representation in the job and not the whims of the political expedience. राजकीय पक्षाच्या लहरीवर हे नको, हम्म, हम्म, हम्म. तर तो संख्यात्मक डाटा आहे जी. शिक्षणाचा, नोकऱ्याचा, हा डाटा तपासून तुम्ही वर्गीकरण करा. आता मला सांगा, ही जी बदर कमिटी बनलेली आहे, हम्म. या बदर कमिटीनी अहवाल दिला. हो. आता सुप्रीम कोर्ट म्हणते की लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही द्या. लोकसंख्या जनगणना कधीची झालेली आहे? 2011ला झालेली जी, आहे. जी. आणि 2025ला जर तुम्ही त्यांना सब क्लासिफिकेशन मध्ये नोकऱ्या देत असाल कशाच्या तर भरोश्यावर? सुप्रीम कोर्ट म्हणते की क्वांटिफाईड डाटा कसा आहे, कुठं आणला? जी. तुम्हाला डाटा आणावा लागेल 2025चा, की 2025 मध्ये मातंगाची संख्या किती, होय. महाराजची संख्या किती, चांबाराची संख्या किती, आणि त्यापैकी ग्रॅज्युएट किती, पोस्ट ग्रॅज्युएट किती, कोण क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 नोकऱ्यामध्ये आहेत, किती प्रमाणामध्ये आहेत, जी जी आणि त्यामध्ये इतर जातीचे लोक किती प्रमाणामध्ये आहेत, याचा पूर्ण डाटा तयार करा
आणि या डाटाच्या आधारावर जिथे त्यांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालं नसेल त्या प्रमाणामध्ये द्या, हे सुप्रीम कोर्ट असं म्हणतं. बरोबर. आणि जर ते तुम्ही तसं दिलं नाही, हे लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा चॅलेंज करू शकतात. होय होय इट इज ओपन फॉर ज्युडिशियल स्क्रुटिनी असं सुप्रीम Yes. कोर्टाने जी, म्हटलं. जी. आणि म्हणून यांचं हे षडयंत्र सुरू आहे. कटाळे भाऊ काय सुरू आहे, असं थातूर मातूर रिपोर्ट बनवावा, म्हणजे पहिले लेकरं बारं केले आणि नंतर लग्न करून राहिले. जी. पहिले बदर कमिटी कॉन्स्टिट्यूट केली ना, आता सुनावणी करून लोकांच्या मागणे हे मागून राहिले जी. ओपिनियन. अरे तुम्हाला लोकांचं ओपिनियन मागवायचं होतं तो open तर करा तुम्ही ना. बदर कमिटीचा अहवाल आणि बदर कमिटी सार्वजनिक करा. मागायला पाहिजे होतं. जी जी बिलकुल. आणि लोकांचं ओपिनियन मागवून, लोकांचे मतं मागवून, ते सगळे मतं जे आहेत ते बदर कमिटी पुढे ठेवायला पाहिजे जी. होते. आणि मग बदर कमिटीनी सगळ्यांना सुनावणी देऊन आपला अहवाल सादर करायला पाहिजे अतिशय होता. महत्त्वाचं. आता तुम्ही काय केला, बदर कमिटीचा अहवाल मागितला हो. आणि आता सगळ्यांचे मागून राहिले. अरे लोक विरोध म्हणजे असा नाही करून राहिले, लोक विरोध हे तुमच्यासाठी करून राहिले. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे. जी जी तुम्हाला न्याय मिळाला खऱ्या पाहिजे. अर्थाने सुप्रीम कोर्टाने जे वर्गीकरण ज्या आधारावर द्या, त्या आधारावर तुम्हाला मिळालं पाहिजे. यासाठी बहुतांचा संघर्ष आहे. लोकसंख्येचा आकडा नाहीये आता सध्या. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्या आधारावर जे म्हटलं की या आधारावर वर्गीकरण करा, त्या आधारावर सरकार करत जी. नाहीये. आणि म्हणून हे चुकीचे निर्णय घेऊन, चुकीच्या समित्या गठीत करून मग लोकांकडनं पहिले 4 दिवसाची परमिशन दिली होती सुनावणी करण्यासाठी, 4 दिवस. हो. नंतर लोकांनी आवाज उचलला तर आता महिन्याभराची मुदत हो, 30 वाढवली. मार्च. याचा अर्थ सरकारची नियत साफ नाही. हम्म. तुम्ही अरे आमची नियत साफ आहे, जी. आम्ही तर म्हणतो अरे नका देऊ ना आरक्षण. अरे जेव्हा आमच्या रोजीरोटीचा प्रश्न बाबासाहेबांनी म्हटलं मारा ह्या कामाला, लात तर मारली लात आम्ही. बिलकुल. स्वतःच्या पोटात आर्थिक आधार आम्ही सोडला. उद्या जर कोणी मातंग आणि मांग समाजाचा जर कल्याण होत असेल बिलकुल. आणि कोणी म्हणत असेल सोडून द्या आरक्षण, तर आम्ही तुमच्यासाठी सोडायला तयार आहोत. बिलकुल. वा. परंतु शासन व्यवस्थेची ती मानसिक तयारी असली पाहिजे. ते तुमची फसवणूक करून आले का? नक्की. सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला त्याच्या आधारावर उपवर्गीकरण करून राहिले आहेत का? त्याच्या आधारावर बदर कमिटीचा रिपोर्ट आहे का? कुठेतरी टेक्निकल आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित करायचा आणि कुणाला ते कोर्टात पाठवायचं, त्यावर स्थगिती आणायची आणि नंतर मात्र म्हणायचं की बघा आम्ही तर तुम्हाला देणार होतो, पण हे बोलताना म्हणून नाही दिलं. कारण बघा ते सुप्रीम कोर्टात गेले, बघा ते हायकोर्टामध्ये गेले. त्रुट्या त्यांनी करायच्या, सगळे बेकायदेशीर कामं करायचे. आणि म्हणून ह्या प्रवृत्तीपासून माझ्या भावानी सावध राहिलं पाहिजे. यासाठी आमचं आहे उपवर्गीकरणाचा कोणी आज विरोध करण्यामध्ये अडलं नाही भैयाजी. कारण या देशाच्या सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने म्हटलं की उपवर्गीकरण व्हॅलिड आहे. आणि जेव्हा उपवर्गीकरणाचा इश्यू सर्वोच्च न्यायालयापुढे आला तेव्हा ती केस वर्षभर चालली. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या राज्यांना नोटीस पाठवली होती, सगळ्या राज्यांना, आणि म्हटलं की या उपवर्गीकरणावर तुमचं म्हणणं काय ते तुम्ही नमूद करा. कोणत्याही राज्याने उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये ॲफिडेव्हिट दिलं नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. जिथे काँग्रेसचं सरकार होतं त्यानेही उपवर्गीकरणाच्या बाजूनं ॲफिडेव्हिट दिलं. तेव्हा उपवर्गीकरण हे केवळ भाजपचं असं समजू नका, काँग्रेसला इथे पाहिजे आहे. आणि म्हणून आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस होती तेव्हा आम्ही लोक प्रतिक्रियावादी आहोत. तुम्हाला जो उपवर्गीकरणाचा विरोध होता तुम्ही का उभा नाही केला वकील एखादा चांगला सुप्रीम कोर्टामध्ये? आणि मला पाहिजे होतं की उपवर्गीकरण चुकीचं आहे, तेव्हा आम्ही काही केलं नाही. केस क्लोज केल्यानंतर 6 महिन्यानंतर निर्णय दिला. भूषण गवई साहेब त्याच्यामध्ये होते, आमच्या समाजातले विद्वान अर्थतज्ञ. तेव्हा का नाही जाऊन भेटले गवई साहेबांना? काय जाऊन नाही भेटले आणि त्यांना सांगितलं की हा डाटा आहे, हा उपवर्गीकरण इलिगल आहे, तुम्ही हे कुणीतरी जाऊन भेटले का? ज्यावेळेस जेव्हा वेळ होती तेव्हा मात्र आम्ही आपला वकील उभा केला नाही, आम्ही आपल्या जजेसला जाऊन भेटलं नाही, आपण त्यांना डाटा दिला नाही. आणि आज जेव्हा उपवर्गीकरणाच्या विरुद्ध निर्णय झाला तेव्हा उपवर्गीकरणाच्या बाजून निर्णय झाला तेव्हा आज आम्ही आरडाओरड करतो आहोत की चुकीचं आहे. तर प्रश्न असा आहे की जी वेळ होती तेव्हा तुम्ही काय झोपलेले होते? आणि म्हणून आज जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल, प्रश्न एवढाच आहे त्याच्यामध्ये की आपण आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर केवळ तो निर्णय निरस्त करण्याचा अधिकार देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे. तो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावं लागते, तसं होत नाही. हे देशाची सरकार ते करणार आहे का? नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्याला मान्यच करावा लागेल, आणि आम्ही किती विरोध केला तरी मान्य करावं लागेल. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जो दिला त्याच्याप्रमाणे उपवर्गीकरण झालं पाहिजे.
आणि तसं जर होत नसेल तर ते तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम करतात आणि तुमचे बौद्धांसोबत महाराजसोबत भांडणं लावण्याचं काम करतात. हे खरे शत्रू आहेत. याच्यापासून तुम्ही सावध राहा. एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला ही ॲडवाईस देतोय. ह्या चर्चेचा आपण या ठिकाणी आता आरक्षणात बदल जर झाला तर कोणाला फायदा होईल? यामध्ये आपण आमचे मित्र कठाळे यांचे या ठिकाणी मुद्दे आपण ऐकलेले आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा मुद्दा जो आहे हा फार सेन्सिटिव्ह आहे, फार नाजूक मुद्दा आहे. नक्की. ह्या नाजूक मुद्द्यांवर वादविवाद आणि प्रश्न सुटणार नाही आहेत. बरोबर. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याच्यासाठी संवाद झाला पाहिजे. जी. आज या ठिकाणी कठाळे यांनी जी भूमिका मांडली मी तर त्यांचं स्वागत करतो. हो. किमान माईकवर येऊन ते लोक भूमिका मांडतात. नक्की. काल आम्ही भैयाजी खैरकर वगैरे जेव्हा आम्ही चर्चा केली तर त्यांना म्हटलं की आपण बौद्ध समाजाचे लोक माईकवर बोलतो उपवर्गीकरणावर. तुम्ही चांभार कम्युनिटीच्या लोकांना बोलवा. बरोबर. सुपर कम्युनिटीच्या लोकांना बोलवलं पाहिजे, मातंग कम्युनिटीच्या लोकांना बोलवलं पाहिजे. अरे त्यांचं काय मत आहे ते ऐकून घ्या ना. होय होय. त्यांच्याशी संवाद साधा. आता फक्त कठाळे मातंग समाजाचे ते आले, सुपर कम्युनिटीचे ते यांना बोलवलं होतं आपण, आपले किशोर बिर्ला ते आले नाही, चांगोले चांभार कम्युनिटीचे त्यांना बोलवलं होतं. त्या सगळ्या लोकांचं मत याच्याबद्दलचं काय आहे, परंतु ते आपलं मत मांडण्यासाठी आले नाही. हे तुम्ही आले हे मला याचा चांगला आनंद वाटतो. नक्की व्यक्त झाला, एक्सप्रेस झालं पाहिजे. बिलकुल. तुम्ही अभिव्यक्त झालं पाहिजे. तुमच्या अभिव्यक्तीचं आम्ही स्वागत करतो, कारण हे विचार स्वातंत्र्य आहे आणि आंबेडकरी माणूस जो आहे हा नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वागत करतो आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा आपले मत मांडाल तेव्हा कुठेतरी आमचा संवाद होईल, त्या शब्दातून मतपरिवर्तन होईल आणि मतपरिवर्तनातून हा प्रश्न सुटेल. आणि म्हणून जरी पंजाबमध्ये उपवर्गीकरण झालं, जरी आंध्रमध्ये उपवर्गीकरण झालं, ते महाराष्ट्रात का झालं नव्हतं, इथे का मागितलं नाही? कारण महाराष्ट्र हा फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये फुले, आंबेडकर, शाहू, अण्णाभाऊ साठे होय यांच्या विचारावर उभा झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जरी पंजाबमध्ये तिकडे 1965 पासून उपवर्गीकरण होतं, तरी बाबासाहेब, शाहू आणि अण्णाभाऊ साठे ह्या सगळ्यांच्या विचाराला मानणारा हा जो वर्ग होता हा एक संघ वर्ग होता. म्हणून महाराष्ट्रामध्ये कधीही इतर एसटीच्या लोकांनी उपवर्गीकरण मागितलं नाही, हे लक्षात ठेवा. कारण ते बौद्धिकदृष्ट्या पंजाबपेक्षा आणि कर्नाटक आणि हिच्यापेक्षा मॅच्युअर्ड लोक होते. कारण ते आंबेडकरी मुवमेंटमध्ये काम करत होते, खांद्याला खांदा घालून लढत होते आणि त्यांना माहीत होतं की आमची युनिटी आहे. आणि म्हणून सगळे लोक एक संघ होते. म्हणून कधीही उपवर्गीकरण मागण्यात आलं नाही. हे उपवर्गीकरण का मागण्यात आलं याची सुरुवात कुठून झालेली आहे, तर याची बीजं कुठे पेरली? जेव्हा काँग्रेसच्या विरुद्ध रिपब्लिकन पार्टी विरोधी पक्ष म्हणून उभा झाला तेव्हा भाजप आणि जनसंघ जन्माला आला नव्हता. काँग्रेसच्या विरुद्ध कॅन्डिडेट कोणाचे उभे राहायचे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची. आणि मग त्यांना वाटलं की यांची व्होट बँक कोणती आहे? ही सगळी शेड्यूल कास्ट व्होट बँक आहे. सिपर आहे, मातंग आहे, चांभार आहे, सगळे लोक आहेत. आणि मग त्यांनी काय षडयंत्र केलं की यांना डिवाइड करायचं, यांना डिवाइड करायचं आणि यांना राजकीयदृष्ट्या डिवाइड करायचं. आणि डिवाइड केल्यानंतरच आपण याला तेव्हा काँग्रेसच्या विरुद्ध भाजप नव्हतीच, काँग्रेसच्या विरुद्ध समाजवादी नव्हती, काँग्रेसच्या विरुद्ध एकमेव पक्ष होता. अहो लोकसभेचे इलेक्शन नागपुरात पाहिले ना, काँग्रेसच्या विरुद्ध कॅन्डिडेट कोण? रिपब्लिकन पक्षाचा. तेव्हा पाहिलं की हे रिपब्लिकन पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून उभा होतो आहे, ह्या रिपब्लिकन पक्षाला तोडलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी मग जगजिनराव उभा केला, त्यांनी तिरपुळे उभा केला. कारण हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला यांना तोडायचं होतं. आणि म्हणून त्या समाजामधल्या काही लोकांना त्यांच्या हातामध्ये सत्ता होती, म्हणून त्यांना काही लोकांना महामंडळं दिलेत, काही लोकांना काही पदं दिलेत आणि त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी फोडण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना हे सगळं डिव्हिजन पाहिजे होतं, म्हणून त्यांनी ते केलं. आणि म्हणून आज आपण हे बघतो आहोत की आज त्या पद्धतीनं हे डिव्हिजन झालेलं आहे. हे डिव्हिजन सामाजिक नव्हतं, हे पॉलिटिकल होतं. अच्छा. राजकीय हेतूसाठी केलेलं होतं. त्याचं परिवर्तन आता अलीकडे सामाजिक दुहीमध्ये झालेलं आहे. आम्ही सगळे एक संघ होतो, नामांतराच्या आंदोलनामध्ये एक संघ होतो, सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही एक संघ होतो.
आज दुभंगलेले का झालेत? कोणी गैरसमज तयार केला? कोणी यांच्या डोक्यामध्ये विष पेरलं? कोण जबाबदार आहेत? त्याची समीक्षा झाली पाहिजे, त्याचा विचार झाला पाहिजे. तो होत नाही. देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या रूपाने मातंग चांभार हे तर फार छोटा ग्रुप आहे, पण बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जो हॅव नॉट वर्ग होता त्या सगळ्या वर्गांच्या साठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सगळ्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवून दिला. ओबीसी 340 कलम घातलं आणि ह्या ओबीसीला हे कुठे राहिलो आपण मातंग आणि आपण चांभार करून राहिलो. आंबेडकरी समाजाने ओबीसीला मंडल आयोग लागू झाला पाहिजे म्हणून रस्त्यावर कोणी उतरले असेल तर आंबेडकरी उतरलेले आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ओबीसीला जे 27% आरक्षण मिळतं, आणि आम्ही कुठे आमच्या 13% आरक्षणासाठी लढतो. आमच्या आरक्षणाचा इश्यू बाजूला राहिला. आम्हाला बौद्धांना आरक्षण नाही दिलं केंद्र शासनाने, तरी सुद्धा आम्ही लोक शिकत राहिलो. अरे ओपन में कॉम्पीट करेंगे तुम्हारे साथ. परंतु आरक्षणासाठी त्यांना भीक मागितलं नाही. तुम्ही आरक्षण आता रिझर्वेशन, सिंगल आयसोलेटेड पोस्ट रिझर्वेशन बंद करून टाकलं, रोस्टर सिस्टीम बंद करून टाकली. आम्ही सगळं पाहून राहिलेलो आहे, तरी सुद्धा आम्ही म्हणतो की ठीक आहे ना, आरक्षणामध्ये तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करा ना, ओपनमध्ये तुमच्याशी कॉम्पीट करू आम्ही. आणि म्हणून त्या पद्धतीची मानसिकता तयार केली. आज महिलांना ते आरक्षण देऊन राहिलेत. अरे हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं आणि म्हणून महिलांना सुद्धा आज आरक्षण आम्ही पहिले नोकऱ्यामध्ये मिळालं आणि नंतर आज ते या ठिकाणी लोकसभेत आणि विधानसभेत मिळतं. तर आंबेडकरी माणूस जो आहे ना, हा ब्रॉडली विचार करणार आहे. जो हॅव नॉट वर्ग आहे तो कोणी असो, शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी, याच्या जातीगती जो त्यांनी शोधल्या नाही, ह्या तमाम वर्गाच्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. तो निर्णय ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तो सामील झाला पाहिजे. या देशामध्ये तो शासनकर्ती जमात झाला पाहिजे. हाच विचार नेहमी आंबेडकरी मुवमेंटच्या माणसांनी केलेला आहे. आणि म्हणून आम्ही ओबीसीसाठी लढलो, म्हणून आम्ही मंडल कमिशनसाठी लढलो, आणि म्हणून महिलांच्या आरक्षणासाठी लढलो. आणि म्हणून हे सगळे लोक हे लढत असताना का लढलो? कारण आमच्यासोबत मातंग होते, आमच्यासोबत चांभार होते, आमच्यासोबत स्वीपर होते. ते तिकडे झाले पंजाबमध्ये आणि यूपीमध्ये, तिकडे काय करतात ते करू द्या, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही एकसंघ राहिलेलो आहे. आणि म्हणून हे एक आज जे विष लोकांनी पेरलेलं आहे, तर त्या दृष्टिकोनातून आजही आम्ही या ठिकाणी बघतो आहे की आज ज्या पद्धतीनं उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, पहिले बार्टीने जो उपवर्गीकरणाचा रिपोर्ट तयार केला, त्यांनी काय केलं होतं? त्यांनी जेवढी त्यांची लोकसंख्या त्याच्या आधारावर सगळ्या जागा वाटून दिल्या होत्या. SC बौद्धांना 60%, बाकी लोकांना. सुप्रीम कोर्टाने म्हटलं तसं नाही, वर्गीकरण तसं नाही करायचं लोकसंख्येच्या आधारावर. तुम्ही हे बघा की त्या वर्गातल्या लोकांचं जॉबमध्ये किती पार्टिसिपेशन आहे, आणि जॉबमध्ये पार्टिसिपेशन नाही आहे तर ते क्वालिफाईड किती लोक आहेत. उद्या ज्या क्लास 1 ऑफिसरमध्ये मातंगांना जागा मिळाल्या नाही तर क्लास 1 ऑफिसरच्या पदासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते किती लोक अवेलेबल आहेत. जर त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएट नसतीलच आणि उद्या क्लास 1ला तुम्ही त्यांना म्हणता आरक्षण द्या, तर ते देणार कुठून? तर शिक्षण त्याने घेतलं नाही, त्याला पहिले शिक्षणाची दारं तुम्ही खुली करा. आणि म्हणून RT आली, बार्टी होती पहिले, तर तुम्ही लोकांना RT मागितली की म्हणे हे चालत बार्टीच्या नावावर हेच लोक घेऊन राहिले, सगळ्या सवलती आणि आर्थिक सुबत्ता यांना मिळून राहिली, म्हणून RT आली. RTचा विरोध कधी बौद्धांनी केला नाही. अरे यांना RT द्या, तुम्ही यांना महात्मा फुले महामंडळ द्या, तुम्ही यांना अण्णाभाऊ साठे महामंडळ द्या, अरे यांना काय द्यायचं सगळं द्या, आम्ही त्याचं समर्थन केलं. यांचं कल्याण करा, यांचा विकास करा, यांना तयार कराल. केवळ महाराजसोबत कॉम्पिटिशन करायसाठी नाही, ब्राह्मणासोबत कॉम्पिटिशन करायला तयार केलं पाहिजे यांना. यांची स्पर्धा आमच्यासोबत नाही, जशी आमची स्पर्धा तुमच्यासोबत नाही. अरे आमची स्पर्धा त्यांच्यासोबत आहे, कारण आमचा स्पर्धक तो आहे. ह्या रणांगणामध्ये आम्ही चक्रव्यूहामध्ये त्यांच्यासोबत स्पर्धा करतो. तुम्ही आमचे भाऊ आहात नाही यार, तुम्ही आमचे हात आहेत, तुम्ही आमचे पाय आहेत, तुम्ही आमचे कान आहेत, तुम्ही आमचे डोळे आहेत. अरे हे सगळं तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण शत्रूसोबत लढाई करतो आहे म्हणून ते लोक फोडण्याचं षडयंत्र करतात. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही हा जो बंधुभाव आणि मैत्रीभाव जो बाबासाहेब म्हणायचे, ही गोष्ट खरी आहे की तो तुमच्याशी वाढवायला पाहिजे होता. प्रत्येक बौद्ध माणूस जो आहे त्याचे किती मित्र मातंग समाजाचे आहेत, त्याचे किती मित्र स्वीपर समाजाचे आहेत,
त्याचे किती मित्र मांग समाजाचे आहेत. का बरं तुम्ही त्यांना मित्र नाही केले आतापर्यंत? का नाही केले मित्र त्यांना? तुमचे सगळे मित्र बौद्ध समाजाचे. अरे यांना मित्र केले असतं तुम्ही, बंधुभाव वाढवला असता तर यांच्या वेदना तुम्हाला कळल्या असत्या, यांच्याशी संवाद तुमचा झाला असता. तुम्ही सगळ्या आपल्याच लोकांशी मैत्रीभाव केला, बंधुभाव केलेला आहे. आणि म्हणून हे सगळे जे लोक आहेत ना, यांच्याशी मैत्रीभाव वाढवला पाहिजे. यांचे गैरसमज काय झाले, यांच्याशी संवादच तुटला. दलित पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये जेव्हा रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्र राजकारण केलं तेव्हा सगळ्या लोकांना सोबत घेऊन मुवमेंट उभी झाली असेल तर ती दलित पॅन्थर झाली. आणि दलित पॅन्थरमध्ये सगळे मातंग होते, चांभार होते, स्वीपर होते, सगळे लोक होते, एक दिलानं सगळे लढले. हे युथ लोक सगळे एक आले होते. कवी साहित्यिक मातंगामध्ये अण्णाभाऊ साठेचा फोटो लावून साहित्य संमेलनं घेतली आम्ही. अरे कोणी अण्णाभाऊ साठेंना पुढं आणलं, कोणी महात्मा फुलेंना पुढं आणलं, कोणी भगवान बुद्धांना पुढं आणलं? हे का आमच्या जातीचे होते काय? आम्ही हे आमच्या विचाराचे होते, हे आमच्या तत्वज्ञानाचे होते. आम्ही कधीही जातीवाद नाही पाडला. शाहू महाराजांना आम्ही आपलं गुरु मानलं, कबीराला आम्ही आपलं गुरु मानलं. जातीमुळे नाही, विचारांमुळे मानलं. आमच्या तत्वाची सोबत होते, आमच्या विचारांची सोबत होते. आणि म्हणून आम्ही या सगळ्या लोकांना सोबत घेतलेला आहे. तुमच्याशी संवाद तुटला असेल काही मतलब नाही. पॅन्थर नंतर जेव्हा बरखास्त झाली ना तर हा संवाद तुटला, हा संवाद कमी झाला. तो संवाद वाढवला पाहिजे, तुमच्यामधले गैरसमज दूर केले पाहिजे. आंबेडकरी समाजामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो बहुजन समाज पार्टीमध्ये असेल, RPI मध्ये असेल, इथल्या गटामध्ये असेल, ह्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. एकमेकांच्या विरुद्ध लाठ्या मारण्यावर काही चालणार नाही. परंतु हा जो सगळा वर्ग आहे, ह्या सगळ्या वर्गाला आपण सोबत कसं घेऊ शकतो. आणि उद्या जर यांचं कल्याण, जर यांना काही 2% रिझर्वेशन मिळालं आणि 3% रिझर्वेशन मिळालं होत असेल, आमचं काही नुकसान नाही आहे. 60% रिझर्वेशन, कारण महाराचा एक वेगळा गट तयार होईल, महार बौद्धांचा. हा शिकलेला वर्ग राहील. तर ह्या वर्गामध्ये कोणी मातंग येणार नाही, कोणी चांभार येणार नाही, कोणी सुपर येणार नाही. कारण काय येणार नाही? कारण ABCD बनेल तर ए मध्ये जर महार आलं तर याच्याशी कोण कॉम्पिट करेल? तर तुमच्यासोबत कोणी येणारच नाही तुमच्या ABCD वर्गामध्ये. लक्षात आलं की नाही? तुम्ही एकटेच राहाल आणि बाकी 2-4 जाती टाकतील. तेव्हा कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा जागा येतील ए गटाला, तेव्हा आम्हीच राहू कॉम्पिटिशन मध्ये. आमच्यासोबत कुणीच कॉम्पिटिशन मध्ये राहणार नाही. तेव्हा आमचं त्या किमान 7% मध्ये तर आमचे लोक घेतील. आज घेत नाहीये, तुम्हाला सांगतो. आज डायरेक्शन वरून जर इंटरव्ह्यू झाल्या, तिथे बौद्ध, मातंग, चांभार कम्युनिटीच्या लोक इंटरव्ह्यूमध्ये आले तर शेड्यूल कास्टमध्ये नॉन महाराला सिलेक्ट करा. डायरेक्शन आहेत, हे तुम्हाला सांगतोय. आज घेऊन नाही राहिले नोकऱ्यावर तुम्हाला. आज ते सगळ्या जागा जे आहेत ना, त्या महाराष्ट्रातले जेवढे इन्स्टिट्यूट आहेत, सायन्स इन्स्टिट्यूट, आर्ट इन्स्टिट्यूट, तिथल्या प्रिन्सिपालचे पद ओपन कॅटेगरीला दिले. पहिले आरक्षण लावलं होतं. आणि ओपन कॅटेगरीमध्ये करताना ज्या 7 जागा भरल्या MPSC मध्ये, ते दाखवण्यासाठी करल्या की आम्ही एक तर शेड्यूल कास्टचा घेतला. शेड्यूल कास्टचं कुणाला घेतलं? महाडचे अनेक लोक कॉम्पिटिटर होते, परंतु मातंग समाजाचा माणूस एक डायरेक्टर केला ना, हरकत नाही. परंतु आज सगळ्या ब्युरोक्रॅसीमध्ये हे सुरू आहे की हे लोक आम्हाला मत देत नाही, हे लोक आम्हाला निवडून देत नाही, यांना स्थान द्यायचं नाही. आणि म्हणून जिथे जिथे इंटरव्ह्यू MPSCच्या वगैरे होतात तिथे बौद्धांना बाजूला केलं जातं आणि तुमची निवड, मातंगाची निवड केली जाते. चांभार के चांगलं आहे ना, करा ना. क्वालिफाईड असतील तर आम्ही मागे व्हायला तयार आहोत ना. आणि उद्या जर यांना 7% रिझर्वेशन मिळालं तर आमच्यासोबत कोणाची कॉम्पिटिशन नाही. त्यामुळे आमचं काही नुकसान नाही, त्याच्यामध्ये आमचं काही नुकसान नाही आहे. परंतु ते जरी झालं, पण हे सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन दिलं त्या डायरेक्शनप्रमाणे झालं पाहिजे, कायदेशीर चौकटीमध्ये झालं पाहिजे. आणि उद्या ह्या कोणत्याही उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये उद्या जर कोणी सर्वोच्च सुप्रीम कोर्टात गेलं किंवा हायकोर्टामध्ये गेलं तर पुन्हा जर एखादा बौद्ध समाजाचा माणूस जर हायकोर्टामध्ये गेलं की चुकीचं झालं आहे तर पुन्हा हे लोक म्हणतील अरे आम्ही तर तुम्हाला देणारच होतो. हे बघा, अरे ते का गेले कोर्टामध्ये? कारण उपवर्गीकरण जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करून नाही राहिले म्हणून गेले ते. आणि म्हणून 4 दिवसाची मुदत दिली तरी कोणी कोर्टात नाही गेलं. ह्यासाठी नाही गेलं, अरे म्हटलं हे लोक पुन्हा सांगतील त्यांना, बघा हे कोर्टात गेले. लक्षात ठेवा षड्यंत्र काय ते. आणि म्हणून हा शहाणा वर्ग आहे, या वर्गामध्ये विवेक आहे. आणि म्हणून हे कोर्टात गेलेले नाही आहेत. आणि उद्या जर काही झालं
तर हे पाहून राहिले की याच्यामध्ये काहीतरी लो पॉईंट काढायचा की हे लोक कोर्टात गेले पाहिजे आणि याच्यावर स्टे आणला पाहिजे आणि तुम्हाला म्हणतील ते अरे तुम्हाला तर देणारच होतो यार पा कोर्टात गेला. जी तर हे सगळं षडयंत्र आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा पार्टीचा मुद्दा नाही. उत्तम शेवळे बहुजन समाज पार्टीचे आहेत की ते आडप्याच्या कोण्या गटाचे आहेत की मी कोणत्या याचा, हा प्रश्न हा एक मोठा सामाजिक इश्यू आहे. आणि या इश्यूसाठी आमच्यासोबत लढणारा आमचा जो भाऊ आहे, आमचा सेनेमधला शिपाई आहे, त्याला फोडण्याचं षडयंत्र सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा विजय होतो की तुमचा होतो, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा, त्यांच्या सोबत बहुत राहा. अच्छा. आणि त्यांना वाटत असेल की यांच्यात त्यांचा फायदा असेल तर डिबेट करू, संवाद करू. आम्ही तुमच्या सोबत आहोत, बिलकुल. कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहू. बहुत अच्छे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.